नवनाथ भक्तिसार अध्याय 24। श्री गणेशाय नमः। जय जय निरंजना लक्ष गोचर निर्गुणा पूर्ण ब्रह्म मायारणा चक्रचालक आदिपुरुषा हे गुणांतिता सर्वत्र भूता सगुण रूपा लक्ष्मीकांता मागिले अध्यायी रसाळ कथा मचंद्रोत्सव द्राविला एक सुवर्ण विटेसाठी कनकगिरी खरी गोरक्ष जेटी आता मम वांगवटी भरतरी आख्यान दाविका तरी श्रोते ऐका कथना पूर्वी मित्र रश्मी वरिता करितान गमन वाता चक्री प्रेरून सदन आस्था चळी जातसे तो वरवशी मनयाने तवती भूलोकावनी तवती दारा मुखमंडनी मदनमाळी रेखिली दे कदाची पंचवान शरीरी वेदले मित्रावरून ते वेदताची इंद्रिय स्थान येऊन रेत जगडले जगडताची इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त व्यक्त होता पतन त्वरित आकाशाहुनी पै झाले परे आकाशाहुनी होताची पतन वाताने ते भक्त विभाग झाले मही कारण येऊन आदळले एक भाग लोमशाश्रमात येऊन पावला थेट उत्तमा घटी पडताची तनोत्तमा अगस्तीची होतिली या परे दुसरा भाग तो कैलिक ऋषीच्या आश्रमाचांग येताची कैसा झाला वेग तोची श्रवण कराता कैलिक घेऊन पात्र भरतरी भिक्षे देशे धरून अंतरी निगता झाला सन्ना बाहेरी वस्ती पर्यटन करवया परे कैलिक येताची बाहेर भरतरी ठेवून महीवर बंद करीतसे सदनद्वार कटी टाळे देऊनिया परे भरतरी ठेवी ते अंगणात तो आकाशातून रेतत यात येऊन अकस्मात भाग एक दळला तो इकडे कैलिक ऋषी टाळे देऊन ग्रहदाराशी येऊन पाहे भरतरीशी तो रेत व्यक्त देखिले रेत व्यक्त दे कदाची पात्र अंतकरणी विचार करी तो पवित्र चित्ती मने वरुण मित्र रेत सांडिले भरतरी तरी यात ध्रुमिल नारायण अवतार गेल पूर्ण 301 सहस्र दिन वर्ष लोटिले कलीची इतुगे वर्ष कलीची गेलिया ध्रुमिल नारायण अवतारेल भरतरिया तरी यात भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तैसेची मग ती भरतरी रेत व्यक्त रक्षिता झाला आश्रमा प्रती त्याशी दिवस लोटता बहुती पुढे कली लागला मग तो कैलिक ऋषी गुप्त विचारिता प्रगट दिशी भरतरी नेऊन मंद्राचळाशी गुहाद्वारा ठेविली गुहाद्वारा ठेवून पात्र दृश्य विचारे तो पवित्र तो कली लोटता वर्ष 3 सहस्र 103 वर्ष तो द्वारकाधीश अंशे करून भरतरी संचरला ध्रुमिल नारायण जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाडी लागला वाडी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखत चालीला विशेष पूर्ण भरता नवमास सिद्ध झाला तो पुतळा परे मक्षिके पात्रात मधुचे जाळे केले होते तयाचे संग्रहे व्यक्त बाळवाडी लागला वाडी लागला मधु बाळ 9 मास लोटता गेला काळ परे तो देह होता स्थूळ भरतरी पात्र रंगले बहुत दिवसाचे पात्र साधन झाले होते कुजटपण त्यात पर्जन्य काळी खड्यावरून पर्वत कोसळता लोटले कोसळता परे एक पाशान गडबडत पातला ते स्थान परे पावताची पात्राशी जगटून भरतरी भंग पावली भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात मक्षिकेचे मोहळ व्यक्त तेही एकांग झाले मग निर्मळपणे बाळ विरक्त मिरवू लागले स्वतेजात जैसे आब्र वेगळे होता दीप्त निर्मळपणे मिरतसे
की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गडुळपण ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न विमुक्त झाले वेष्टना परे कडा कोसळला कडकडीत शब्द झाले अति नेट तेने करून मक्षिका चाट भय पळून पळाल्या एरे कडे बाळ शब्द रुदन खरी कोलाळ तेथे चरे कुरग मेळ तया ठाई पातला तयात गरोदर कुरंगिनी चरत आली तये स्थानी तो बाळ रुदन करिता नयनी निवांत तृणी पडलीसे तरे अपाट तृण दिशे मही त्यातही बाळ सबळ प्रवाही चरत येता हरणी तया ठाई प्रसूत झाली बाळबाई प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिनी पुन्हा मागे पाय परतुने तो 3 बाळे देखिली माझी जवाळे त्रिवर्ग असते ऐसा भास ओढवला चित्ती मग जीवा लावून तया प्रती चाटून घेतले असे परे ती खडतरपणे दोन्ही पाडशे सध्या वसरी झगटली स्तनाते परी बाळ नेनो पानाते स्तन कवळावे कैसे कळेना मग ते कुरगिनी लोटून पाडस चौकडे ठेवून परास मग वसवलोनी लावी खाशेस मुख त्याचे स्थानाशी ऐसे लोटदा काही करी वसतो ते रांगू लागले महिस मग ते मृगे लावून स्थानास संगोपी न करीतसे ऐसे करुणी स्तनपाणी नित्य पाजी कुरंगिनी आपुले मुखाची जीवा लावून करी रक्षण शराशी पाडसे ठेवून तया स्थानी चरू जात असे विपिनी हरणी धड घडोघडी तसे परतोनी जाई पाजून बाळाते ऐसे करिता संगोपन वर्ष लोटले तया ते 2 एक हरणी मध्ये जाऊन पात्रे बक्षी तृणाची परे त्या वंचरीचे मेळे विचारता सावध भाषा सकळी स्पष्ट होऊनी त्या मंडळी त्या समान बोलत असे हस्त वर्ग गाई म्हशी व्याघ्र जंबू लांडगे हरिण भयंकर शार्दूल रोही गेंडा सांबर भाषा समजे सकाळची सर्प किडे मुंगी पाळी पक्षी याची बोली सकळी तैशेची खोकुनी उत्तर पावली देत असे सकाळशी ऐसे परे वंचर गणी प्रत्यक्ष अवतार विचारे काननी जिकडे जिकडे जाय हरणी तिकडे तिकडे जात असे ऐसा 5 वर्षापर्यंत हरणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत चरत हरणी आली त्या मार्गे काननी चरता मार्गे नेट तो बाळही आला ते बोट तो मार्गे श्री पुरुष वाट मग त्या वाटे ती येती त्या बाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभयंता एक नेम एक चित्ती वर्तती परी कैसे अलोटी शत्रु मित्र ऐक्य दृष्टी की धन वातका मोहपोटी समाधानी वर्तत असे अन्याय पुरुष कांता प्रपंच राठी वर्तती असता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातली परी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती बालार्क किरणे ते जागृती लखलखित देखिले की सहज करवाया गमन मही उतरला रोहिणी रमन की पावक सदेज कांती वसन गुंडाळून वाटत असे ऐसे परे तेज पुंज जयसिंग बाट देखता सहज मनात मने अर्क तेज बाळासे कोणाचे ऐसे श्री म्हणतसे ऐशी अरण्यात असे बाळ सांडून गेली नपुसक माता पिता कैशी हिती की सहज चाले चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय घेता तयापाशी पातले परे बाळ पाहून भये व्याप्त झाले मन मग मृग बोलिले आरंभळून पळू लागले मार्गाते ते पाहून जयसिंग बाट धावून धरिली बाळाची पाठी लागून धरून निकट उभा केला बाळ तो
उभा धरुनी त्या ते बोलत म्हणे बाळ सांडी बया ते तू ते भेटविन तव माते ते माता कोण ती सांग. परे ते कुरग भाषे करून आरंभळ तसे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन. हाक मारी हरणी ते परी ते हरणी बाळ पाहून कासावीस झाले परम प्राण. परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना. हरणे आपुले ठाईची ठाई परमारंभळे महिते रीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळा ते. म्हणे वत्सा व्यर्थ काय रडशी कोण माता पिता आहे तुझशी सोडून गेले अरण्याशी. तरी भेटू तुझा आता परे खुरग भाषे करून ब्या ब्या करीत करुणी करीत रुदन भाट म्हणे हे वाचाहीन. मुखस्तंभ वाटतसे मग हस्त खुनेने पुसे त्या ते परी खुनाही ते नेने परते. मग जयसिंग म्हणे आपुले मनात परमाज्ञानी बाळकै. तरे आता असो कैसे याते आपल्या न्यावे स्वस्तीस त्याशी जननी भेटल्यास हस्तगत याते करू. ऐसा विचार करून मानसी उचलून घेतले संदासी. परे ते आरंभळे हरणीशी पाचारित अट्टाशे. परे ती कुरगिने काही जयसिंगाचे माहीत नाही तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका. परे त्या बाळकाशी घेऊन जाता ते आरंभळे हरणी चित्ता सव्य वेडा भवता घेऊन आंबरडा मारितसे. बाळाची ठेवून दृष्टी धाव घेतसे पाठोपाठी ठाई ठाई महितटी उभी राहून आरंभळे. ऐशी हरणी आरंभळत दुरोनी त्याशी मार्ग गमत. परी तो जयसिंग पाहुनी मनात विचार करी आपुल्या. म्हणे हरणी कवण्यार्थी हिंडत आहे कानन प्रती पाळस सुकार झालेली होती म्हणून हिंडे विपिनी. ऐशे परी चित्ती भास भासोनी गमन करीतसे मार्गास गमन करिता स्वगृहास वस्ती जाऊन पोहोचला. मग ती वस्ती पाहुनी हरणी विपिनी गेली निराशपणी. परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे. एरे इकडे जयसिंग बाट येता ग्राम झाला प्रविष्ट. बाळ ओपुनी कांते सुबट वस्ती फिरू लागला. सकाळ वस्तीशी फेरी फिरून पुन्हा शिबिरा येत परतून ऐसे करिता मास 3 लोटून गेले वस्तीशी. तरे ते बाळ आरंभळता भयाने राहिली सकळ व्यथा. मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरणीस. त्याची नीती बाळा विसर शौक पडला कुरग पर. भोजन पात्राधिक सारासार कळो सविस्तर लागले. बोले चाली सैनिक प्रविष्ट झाले ते बाळक. मग हाका मारी जन्नी जनक भक्षवया वागत असे. असो ऐशा परी अलोट ग्रामोग्रामी हिंडे भाट. हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला. पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी. स्नान करुणी भागीरथी तिरी बाळ घेऊन गेलासे. विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातूनी बोलला उमाकांत. यावे भरतरी अवतारात दृश्य झाले तुम्ही की. ऐसे ऐकुनी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता. त्याचे ते शब्द समजता जयसिंगे ऐकिले. मग तो मनात करी विचार बाळ हे करिता नमस्कार. शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे म्हणून. तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष. परी प्रारब्ध युगे आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटतसे. जैसे दारिद्र्याच्या माणूस गट सहज चालता दळे वाट. तेवी आम्हा बाळ चोकट प्राप्त झाले दैवाने. की चिंता तुराशी चिंतामणी अवचट लादला मार्गे करुणी. तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने. की दृष्टी काळाची थोर राहटी पान मान विन होत कष्टी. तेवी सुरभी येऊनी कृपा जेठी.
स्थाना पुले उपिदसे तन्याये माते झाले निर्दवे दैवे बाळ लादले परिपुण्य पावले अवतारी हा दिसतो हे पुण्य तरी पूर्ण केवडे जगासाठी ह्या स्थूळवट दगड हर्षे पाहुनी संस्कार पाड यावे भरतरी म्हणत असे तरे आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे करून ऐशी चित्ता कल्पना योजून पुन्हा शिबिरा पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान मने हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला परे हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी तो वाग्रसा तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा भरतरी यावे म्हणून आगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निगती लिंगातून ती मी ऐकली आपल्या काने म्हणून म्हणतो अवतारा तरी आता येथून याते भरतरी ऐसे नाम निश्चित पाचारुनी अंतर्भूत पालन करी बाळकाचे ऐसे सांगून तो युती टाकून गेला फेरी प्रति परी श्रोते चित्ती कल्पना घेती शिव का बोलिला भरतरी यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ बदला मारमन तरी तो भरतरी पावला जन्म म्हणून शिव बोलिला ऐसे भरतरी अवतार संदन यावे भरतरी ऐसे म्हणून तरी आता ऐसे ऐका वचन कथा पुढे परिसावी ऐसे जयसिंग रेणुकेशी सांगून वर्तमान तीशी भरतरी नाम आनंदेशी पाचारी उभयंता त्या उभयंताचे जठरांतरी स्तविता नसे संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलिले आशे तयाते रेणुका नित्य वैसोन्यांकी चुंबन घेतसे लाननांकी नाना पदार्थ मागितल्या की आणून देती वयंता आसन वसन भोजन पान देती करती बहुलालन बाळ खेळता पाहून हर्षयुक्त होता ती बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिषी नाच नाचुनी धावुनी कंठाशी मिठी मारी मातेच्या मिठी घालिता रेणुका सती उचलून घेत अंकावरती चुंबन घेता उभयंती हास्यवदन करताती हसून एकमेका म्हणती ईश्वर पावला आपण प्रति उदरी नसता संतती ईश्वर दिला कृपेने दिला पर्याप आक्षेप चित्ताशी घेऊन म्हणती या बाळाशी माता पिता चुकल्याशी शोध असतील माहिती परे ती शोधता कोठे अवचित जरी पडली गाठ तर मग ती आपणापासून नेटे घेऊन जातील बाळा ते आईशी चित्ता उभयंती नित्य नित्य हृदय वाहती आहे बाळा लोलिक स्थिती स्वरूपमिती नसे त्या ऐसे बाळ हे परमसगुण हे तो नीती लांबापासून ऐसे चित्ता ती परिमन घोटाळीत उभयंताचे मग ती उभयंता विचार करते की याशी सोडून क्षेत्राप्रती मी मही हिंडिता कोणे क्षिती गाठी पडेल तयाची मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे भिक्षा मागून क्षेत्राकारण निर्वाह ते चालविती या परी ती भरतरी बाळ मेळ मुलाचे स्थावर मंडळ तया माझी खेळ राजचिन्हे सर्वस्वी आपण सर्वाचा होऊन राव मुलाचीच मुले सर्व काठीचे करुणे अश्व शाळा लाविल्या तयाने मंत्री पारिचारिका पायदळ जन स्थावर झुंजार करकुन नाना वेशे मुलाशी लावून राजचिन्हे करीतसे तरी ते खेळ नव्हे होणार होय भाग्याचा संस्कार तयाचे जैसे ज्याचे भाग्य पर चिन्हे जाय पावली तरी आसो राजचिन्हे खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोनुनी काष्टालिके पळताती वाताकृती मुखे हो करुनी म्हणती हो म्हणून थापडे ती काष्टशालिके अश्वाते
ऐसे खेळता सोडून क्षेत्र धावत भरले काननी सर्वत्र एकांत विपुनी खेळ खेळत सानिध्य कोणी नसेची परे ते कानन चव्हाट्यात भरतरी धावता शलिका स्वाते तो पायाशी ठेच लागुनी मही ते ओलतोनिया पडेला मही कासावीस होनी सांडिले शुद्ध बुद्धीस नेत्रे विकासुनी मही ते धाविता झाला तक्षणी ते श्वेतवर्ण पाहुनी नयन अर्भके पळाली भये करुणा म्हणती भरतरी पावला मरण मृत होईल आता मग हा पुल्या लागुनी पाठी बक्षील सकळ मग शेवटी ऐसे भय मानुनी पोटी पळून गेली अर्भके जाऊन भरतर ती भागीरथी तटावर बैसली आहे करीत विचार म्हणती भरतरी भूत थोर होऊन हिंडे ग्रामात मग गडे हो आपण गल्लीस कैसे खेळावे बक्षीना आपणास तरी आता आपले ग्रामाशी खेळ खेळू संनात या परी दुसरा अर्भक बोलत की बर्वे सांडिले काननाते भविष्य कोणी नव्हते ते बक्षिले असते आपणाशी ऐसे अर्भक घाटावर करीत बसले आहेत विचार तो एरीकडे समोरच्या पार भरतरी ते वेदली मै पडला से उलतो न शरीर झाले तेने क्लेश झाले तेने करून ठाई ठाई भेदले पाशान रुधिर तेने वाहतसे ऐसे होता अवस्थेशी मित्रावरून पाहिले त्याशी मग पुत्र मोह हृदयाशी परम कळवळला मग म्हैस मित्रावरून येता झाला स्नेह करून हाती लगबगे बाळ उचलून हृदया लागी कवळले त्वरे आणून भागीरथी जीवनी तयाशी करविले तोय पाणी हृदया लागी आलिंगुनी सावध केला बाळाशी आणि पाहुनी सोय कृपा दृष्टी मग दुःख कलेशाची झाली पिटी पाषाण घाव घवटी उद्देशपणे मिरवले मग तो बाळ सावधपणे अंकी घेऊन मिरवूनी परम स्नेह मुखावरून वरदास्ते कुरवाळी यावरी विप्राचा वेश धरून ते थोनी चालेला मित्रावरून भरतरीचा धरून पाणी सदना लागी आणि तसे तो मार्गे येता घाबरे पाते झाले सर्व किशोर पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊन आला रे ऐसे म्हणून आरुडोनी फलती आती भय करुनी आपुले सदना जाऊन भय दडती साधिते एरेकडे मित्रावरून सज्ञ आला त्याशी घेऊन माता रेणुकेशी पाचारून म्हणे सांभाळी बाळाते मग ते चरणी ठेवून माता म्हणे महाराजा हे ताता आपण कोण्या ग्रामी असता परम स्नेहाळू आम्हा की ते रेणुका प्रेमळ सती पाहती विप्र दिव्य मूर्ती वस्त्रासन टाकून त्या निगुती बैसविली त्यावरी मग म्हणे बाळका खरी कवळून आणले तुम्ही मोहे करून तरी सकळ संशय सोडून नामावेदान सांगा एरे म्हणे ओ सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोदिक तरी तुझ पाशी मी आलो तरी बाळ तुझ कारणे या काया वाचा केले अर्पण परी तू ही आता संशय टाकून संगोपन करियाचे ते ऐकून बोले ऐसे तुम्ही बाळकाचे जनक कैसे एरी म्हणे ओ अनायासे कथा ऐक बाळाची आगे मी प्रवेशे तू ते दिसत आहे परी मी दैव मित्रावरून नाम माते मै लागी वतात मग मुळापासून ते कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरणे स्तनचे संगोपन सकळ निर्माण सावधले परे या बाळाचे संभवन अपूर्व आहे मै कारण परी असो पूर्वी दैवाने लाभ झाला तुझ याचा झाला परी अद्भुत
जगी मिरवी हा पुला सुत, काय आबाच्या बुद्धी सुत, रक्षण करी उचित ये. ऐसे सांगून मित्रावरून जाता झाला आपले स्थानी, रिकडे नितंबिनी परमचित्ती तोषली. मग भरतरी अशी सांगे वर्तमान, तूही वर्षे ऐकून. मग ज्यांनी जनकाचे भय पूर्ण मुळापासून फिटले की, जैसे वस्त्र स्पर्शिताची साबणी सकळ मळाची होय हानी. तेवे मित्रावरुनीचा वाचे करुणी सकळ संशय फिटलासे, किंवा गडूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख. तेवी त्याचा समूळ दाख पिटून गेला तात्काळ, की दारा सगुणा पर गृही असता गरोदर प्रसूतीचे भय थोर प्रसूत झाल्या पेटतसे, की न्यस्त काशे लागता परम भय पाणी पार होता. परे ती पार झालिया सकळ चिंता फिटून जाय सरितेची, की आचाट काननी तस्कर भयाते मार्गे मिळाला भव्य व्यक्त. परी पार वस्ती पावल्या स्वचित्तात भयापासून होतसे, तन्याय मित्रावरून वार्ता ऐकता उभय करणे भयमुक्त होता नंदोनी. हे लावे चित्ती पूर्णत्वे, जैसे दुःख जाऊन होता सुख पोषे शरीर दोधिक. तेवी त्याचे चित्त बलाक आनंदाचा उदेला. मग तो अति प्रेमी करून आशा पाशाचे गुंतले बंधन. मग परमस्नेहाचा कुंठ उभवून घरके घाली ती त्या सवे. आयश्या परी दिवसोंदिवस परम उदेले लालन पालनास. तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवर्षे लोटले. तो 6 वर्षे भर्तरीनाथ पूर्ण झाला वय व्यक्त. जयसिंग आणि रेणुका प्रत लग्न विचार सुचला. मग उभयंता बोलून एकांती म्हणती, चला जाऊ स्वदेशाप्रती. लक्ष्मीने संबंधा जाती लग्न करू बाळकाचे. ऐसा विचार करून उभयंता सोडी ते झाले क्षेत्र लागूनी. माळवदेश त्याचा ग्राम उद्देशोनी मार्ग धरिते तयाचा. मार्गे चालता ग्रामोग्रामी भिक्षा करीती भिक्षक धर्मी. मार्गे चालता भविष्यवर्मी विकट जगटले येऊनी. मार्गे चालता काननाथ तस्कर येऊनी. अकस्मात जयसिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणाते. जवळे होते वित्त काही ते हिरावणी नेत तस्करी उपायी. जयसिंगाचे प्रेतमही निचेष्टित पडेले. मग ते पाहुणे रेणुका सती प्रेत कवळूने देह निगुती. परम शोक द्या प्रती सांडिती झाली ते दवा. मग ती उभयंता स्त्री पुरुष भर्तरीने काष्टे मिळून विशेष अग्नी लावून उभयंतास शोक डोई बडविला. उभयंताचे करता दहन परी शोक विशोक पाळे प्राण. म्हणे हा ताता मातेने कैसे सोडिले काननिया. आता मी जनक पाहत झाले परत्र लोक. यावरी महिते माईक कोणी नसे मज लागी. ज्यांनी रेणुका नामे कैशी गेली समज सोडून. आता आई आई म्हणून वाणी बोलू मी कोणा ते. ज्यांनी तू परम माईक जाणत होतीस तरुण बुका. आता निकटपणी को लोक परम कैसे पातील. जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवीत होतीस तोय पान. तरी मन निष्ठुर का केले. हृदय धरुणी करशी चुंबन. वाचे व मनशी बाळ येताने आयशे म्हणून उदकपान करीत अशी तू. आयशे माय तू संदन असोने केले निष्ठुरपण. मज ऐसा वनी सोडून गेलीस कैसे ज्यांनी. आता जयसिंग नामी कैसा गेलाशी मज टाकून. असता पृथ्वीवर दैन्यवानी कोठे राहू निराश्रित.
आता बाहेर जाता खाओ मजला आणि होता तो मुकुट खोनी सन्नीता पाचारुनी वैदेशी आयसा मोह असता पोटी सांडून गेलाशी कुणी देठी आयसा म्हणून कर संपुटी वक्षस्थळ पीडितसे आयशी रुदन करीत करीत पेटून झाला शांत चित्त परे तो तेथून न उठे त्वरित प्राण सांडू पादसे मार्गे करुणी व्यावसायिक त्या जारे ऋषभ कटक त्याहुनी पाहुनी त्याचा शोक परमचित्ती कळवले मग तयापाशी येऊन फुसवून घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन बोधनीती तया ते म्हणती अगा बाट सुता शोक करशी अति व्रत होणार झाले विषय माता विधी अक्षरे नेमस्त जरे तू करशी शोक तरी काय मिळतील जन्य जनक ईश्वर करणे प्रारब्ध फुटके आपुलेची म्हणावे तरी आता धैर्य धरून हित पावे आपले आपण संसार करून आपुले मतीने तिन्ही लोकी मिरवावे ऐशी म्हणून बोधा पार उठविला त्याचा धरुणी कर मग सवे घेऊन मुक्कामावर आणि तसे भरतरी मुक्कामी राहुनी सकळ जन रात्री देऊनी अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी आयशे परे 7-5 दिन शोक करिता गेले लोटून परे दिवसेंदिवस होऊनी विस्मरण सहज स्थिती वर्ततसे मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयाचे काज होता तेजपुंज सकळ चाती आदराने मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटून गेले यावरी व्यावसायिक धन धान्य भरून अति अमुप उज्जैनी शहर अवतिंक मार्ग धरिला तयाचा मार्गे सरिता ऋषभ कटका येऊन पोचले अवतिंका तेथे कथेचा रसनिका होईल तो शुकरा पुढे म्हणाल पुढले अध्यायी रस उगीच मानाल स्वचित्तास ऐशे नाही तरी न म्हणावे पियुष चवी घेता कळवेल तरी ही कथा सुधारस थोर वाडी श्रोत्याचा धुंडी कुमार मालू ऐसे नामोच्चार नरहरी कृपे मिरितसे स्वस्ती श्री भक्ती कथा रसम्मत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिशुद्ध बायुक चतुर हा 24 अध्याय गोड पुंडलिका वरदेव हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।